हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेत असाल तर मी इथे सकाळी उठली आणि डायरेक्ट लागली इडलीच्या तयारीला। कारण की काल रात्री तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये की मी इडलीचं बॅटर तयार केलं होतं। तर आता सकाळी उठली, अंघोळ केली आणि किचनमध्ये आली। इडलीवरून मला आठवलं माझ्या आरूला इडली खूप आवडते। आता जर तो असता ना तर 50 चक्रा त्याच्या झाल्या असत्या। अरे मम्मी झालीच नाही का, असंच नाही का, तसंच नाही, फुललं तर नाहीये फारसं। आमलेट इडली बनवण्याआधी मी एकदा परत त्याला 10 मिनिटं फेटून घेत आहे। याने काय होतं ना, इडली मस्त जाळीदार बनते। खाण्याच्या बाबतीत आमच्या दोघं नवरा बायकोंचे पण खूप नखरे आहेत। त्यांना चटणी आवडते इडली बरोबर, तर मला सांबार। आणि जे बाकीचे घरातले आहेत त्यांना तर विचारायला सांबार द्या, चटणी द्या, काही चालतं। तर तुम्हाला काय आवडते इडली बरोबर खायला नक्की मला सांगा। तर चला आता 15 मिनिटं मी याच्यावरती ठेवले। आता मी बघून येते बिट्टूला, कारण बिट्टू अजून झोपलेलीच आहे। इथे बघा, वा 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 वा, तिथे पप्पा झोपलेले आहेत आणि इथे माझी मटकाबाई बिट्टू झोपलेली आहे। बिट्टू त्या कोपऱ्यामध्ये झोपली होती, सरकत सरकत आता इथपर्यंत आली आहे। हा मीनू मॅडम, ज्यांची AC बंद पडली रूममधली म्हणून त्या झोपल्यात हॉलमध्ये। आता 9:30 वाजले तरी झोपलेल्या आहे। तक्लू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, नो गुड मॉर्निंग। मी पण रागवली, मी नाही बोलत तुझ्याशी। तू कोणाची लडकी आहे बिट्टू, पप्पाची की मम्माची? कोणाची, पप्पाची? हा माझी? पप्पा म्हणते माझी लडकी आहे। माझी है, माधुमीची आहेस ना? नाही माधुमीची नाही आहे, सुशन पप्पाची आहेस, माधुमीची। कुछ अनजान मिल जाते हैं, कुछ याद रह जाते। जरीही माझा आवाज कावळ्यासारखा असेल तरीही मी सकाळ संध्याकाळ 2 दगाने नक्की गात असते। हॉलमध्ये झोपली, हॉलमध्ये मम्मी बघ, चल दाखव आता कशी उठते मीनू। चल चल तुला तो हम जा रहे हैं उसको उठाने के लिए, बच्चे को लेके। वैसे तो मैं खुद उठाने जाऊंगी तो मुझे बहुत चिल्लाएंगे, पर किसको लेके जाऊंगी तो ये उठली, तीत उठली। मोर बच्ची, मोर बच्ची, ऊपर पड़ा तो पकड़ लिया टकलू को। हो मम्मी, 2 वेळा अलार्म वाजले, ते बंद करून झोपलीस आणि माझ्या उठल्याने उठली असती का तू? किती छान दिसते हे बघा, काल रात्री घातली, आता परत सकाळी ते काढून मागते। तुम्हाला विचार पडला असेल एवढा छोटूशी बिट्टूची हाईट कशी काय वाढली? तर या बिट्टूने मी इथे इडली बनवत होती त्यावेळेस स्टूल आणला आणि तिथे उभी राहिली वाट बघत की आता हे इडल्या कधी बनणार आहेत, कारण तिला लागली आहे खूप भूक। हो छान आहे ना इडली, हो ते नाही आहे छान, ते भांड आहे, भांड किती छान असेल। काय बघतेस? हेलो गाइस, मम्मी का दिन हाय नंतर काय बोलायचं असतं ते बिट्टूला माहितीच नाही, म्हणून बिट्टूने काहीतरी आपला लढ केलं। माझी मम्मी आहे इतनी इतनी, बापरे इतनी खूबसूरत। थँक्यू बिल्लू, तू मला खूबसूरत समजते बेटा। गरम गरम इडल्या आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी। आज सांबार काही बनवलं नाही। इडली बघून वेगवेगळा डान्स सुरू होता बिट्टूचा। नेहमीप्रमाणे आपलं लादी पुसायचं काम जाऊबाईचं सुरूच आहे। त्यांना म्हटलं आधी नाश्ता करून घ्या, पण त्या असं आहे की पहिला कामं करतात त्यानंतर थंड नाश्ता झाला की ते खातात।
जीवापेक्षा कामप्रिय आहेत या. शेवटी लादी पुसून झाल्यानंतरच त्यांनी केला इडल्याचा नाश्ता आणि मी घेत होती चहा आणि आमच्या दोघींच्या सुरू होत्या बसून गप्पा. ज्यावेळेस मी माझं शूट करते त्यावेळेस जाऊबाई पण दुसरीकडे कामं करत असतात, कारण माझं शूट करणार कोणी नसते तर मी एकटी जसं ऍडजस्ट होते तसं शूट करते. कशाची भाजी करू सांग? डाळ असते करू. घड्या करून झाले, बाजूला इथे पडलेलेच होते कपडे जे काल आम्ही वेअर केलेले होते. मी गेलेली होती साडी आणि विटून घातलेला होता फ्रॉक, महाग पण घेतला धुवायला. इडली खाऊन मला आला होता एवढा आळस, असं वाटत होतं की बस आता झोपून राहावं एकदम निवांत. मग माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबत तर असं कधी घडणार नाही की तू नाश्ता कर आणि झोप. असा विचार तर मी माझ्या स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. मीनू पुसत आहे किचन मध्ये लादी आणि मला जायचं तो हॉलमध्ये. तर बाईने मला तिथेच थांबवलं, म्हणे इकडे जर आली तर तू तुझा विचार करून बघ. म्हणून मी इथे बसले माझ्या रूम मध्ये. थोड्या वेळानंतर आले मग एसी वाले दादा. मीनूचे एसी जर की 8 दिवस झाले, 4 दिवस झाले की 5 दिवस झाले की बंद पडत आहे. आणि या दादाने केलं त्या एसीचं काम आणि काहीतरी नवीन सुद्धा दिला. वरचा पार्ट असतो ना तो त्यांनी विकत दिला आणि तो पण सारखा बंद पडत आहे. मग मीनू म्हणाली आता मला दादा नकोच, पण दादा एकदा म्हणाले की ते एकदा मला रिपेअर करू द्या, जर प्रॉब्लेम झाला तर मी घेऊन जाईल. आता हे ब्लँकेट इथं राहिलं होतं आणायचं. इकडे बघ हे चादर तिची जिंदगी आहे, पुरं सर्वस्व आहे तिचं. जाळून टाकते मी आता. जाळून ब्लँकेट झोपणार ना ती. ते अख्खं घर फिरते ना ब्लँकेट घेऊन, तिचं ब्लँकेटच जाळून काढते. बघ काय म्हणते मम्मी, तुझं ब्लँकेट जाळतो. तिचं ते पहिलं चादर फाटलं होतं ते कुठं गेलं? किती रडत होती ती चादरसाठी. तब्येतच खराब करून घेतली त्याच्या ब्लँकेटसाठी. मग शेवटी आता याला आपली तिची जागा, त्याची जागा दिली या ब्लँकेटला. ते कुठं गेलं, फेकून दिलं का तू? नाही आहे ते पण ते झाडे लाया काय मटण. वाव किती मस्ती मटण. मटण आणलंय जरा खसखस 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 आणलं ना, आणलं ना. मी माझी भाजीची तयारी करते. बस आता इथे मटण वगैरे धुतलंय, बस त्याला फोडणीसाठी टाकते आणि मी तुम्हाला दाखवते काय करते. 15-20 दिवस छानसा पाऊस झाला. मग आमच्या बोरला पाणी सुद्धा आलं. आता आम्हाला विकत घ्यायची गरज नाही आहे. मग मीनू म्हणाली की ए बाई ते भांडी तरी घासून घ्या. मग मी काही तिकडे लक्ष दिलं नाही. मग तीच गेली आणि घासून घेत आहे, कारण की आता ती भांडी आम्हाला वर ठेवायची आहेत. 1.5 तास झाले एसीचं काम मीनूच्या रूममध्ये सुरूच आहे. मी झाली इथे सुपरमॅन. 2 कामं एकत्र करत आहे. इकडे मसाला सुद्धा भाजत आहे कढईमध्ये आणि इकडे कुकर सुद्धा लावलाय, कारण की कुकराच्या शिट्ट्या होईपर्यंत मसाला भाजून तयार. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि पटकन मी भाजी टाकून दिली. इथे माझा वेळ सुद्धा वाचला आणि माझं काम पण पटकन झालं. जाऊन मगाशीच चपात्या करून घेतल्या, फक्त माझी भाजीच राहिली होती, कारण की मगाशीच मटण आणलं त्यावेळेस ते त्यांच्या चपात्या करत होत्या. तर हे गॅस वटा पुसायचं काम आलं माझ्यावर. मला तर आवडत नाही, पण आता काय करणार, करावं लागेल. काय करत आहेस? चल हो आतमध्ये. आणि तुम क्या कर रहे सुंदरी? चल जेवायला. नको, रागवतात मग पप्पा. नाही मीनू चल जेवायला. बनाने का सामान चाहिए था, इसलिए मैं सारे इंग्रेडिएंट्स लाया थी. ये सब कुछ
इथे आमचं जीवन आम्ही मस्तपणे एन्जॉय करतो. कोण आम्हाला काय म्हणतं आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण आम्ही स्वतःमध्येच एवढे व्यस्त असतो त्यामुळे आम्हाला दुसऱ्यांसाठी वेळ सुद्धा मिळत नाही. माझे मिस्टर ड्युटीवरून घरी आले आणि ते आणि मी दोघे जातोय बाजारात. मला होतोय थोडं कणकण, त्यामुळे माझा चेहरा पूर्णतः उतरलेला आहे. आज अकोल्यामध्ये पण जास्त काही बाजार नव्हता. थोडासा बाजार घेतला आणि मग निघालो. इथे सुरू होती गरम गरम जिलेबी. तर एक पिवळीवाली माझ्यासाठी घेतली आणि जी चॉकलेटी कलरची दिसत असेल मावाची ती माझ्या मिस्टरांसाठी घेतली. घरी आल्यानंतर घेतलं मी माझं जिलेबीचं पॅकेट. गपचूप आली रूममध्ये आणि प्लेटमध्ये खोलून ठेवली आणि खात बसली. कोणाचं लक्ष झालं नाही पाहिजे, कारण खूप भूक लागली होती मला. थोडी जिलेबी खाल्ली रूममध्ये आणि थोडी जिलेबी खायला आली मी हॉलमध्ये. असं वाटलं पाहिजे की मी थोडीशी जिलेबी खाल्ली. थोडीशी जिलेबी खाता खाता मी इथे पूर्ण जिलेबी संपून टाकली. ज्यावेळेस मी बाजाराला गेली त्यावेळेस मला थोडंसं कणकण होत होतं, पण आता घरी आल्यानंतर तेवढे पाय दुखायला लागले. असं वाटत आहे की किचनमध्ये येऊ पण नाही आणि स्वयंपाक पण करू नये. पण घरी कोणीच नसल्यामुळे मीनू गेली आहे ड्युटीला आणि सासूबाई झोपलेल्या आहेत, कारण त्यांना बरं नाही. आणि आता माझे सुद्धा पाय दुखत आहे, पण काय करणार, आता स्वयंपाक तर करावाच लागेल. काम करता करता मला रडसुद्धा येत होता, कारण की त्रासच तेवढा होत होता, कारण थकल्यासारखं पण वाटत होतं आणि पायामध्ये पण जास्त पेन होत होता. आजचा ब्लॉग इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.